हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यश कम्प्युटर्स. आज आपण पाहणार आहोत जीएसटी सर्व्हिस टॅक्स कशा पद्धतीने अप्लाय केला जातो. जर सपोज आपण एखादी सर्व्हिस परचेस करतोय किंवा एखादी सर्व्हिस सेल करतोय, मग त्यासाठी टॅलीमध्ये आपण एंट्रीज कशा करतो आणि सर्व्हिसवरती टॅक्स हा कशा पद्धतीने अप्लाय केला जातो. याआधी आपण पाहिलं होतं गुड्स टॅक्स, म्हणजे गुड्स जे काही आपण सोल्ड करतोय किंवा परचेस करतोय, मग त्यावरती जीएसटी टॅक्स हा कशा पद्धतीने अप्लाय केला जातो. जर ही लोकल परचेस असेल किंवा इंटरस्टेट परचेस असेल. आज आपल्याला बघायचं आहे सर्व्हिस टॅक्स आपण कशा पद्धतीने अप्लाय करतो. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, टॅली ओपन करायचंय. टॅली ओपन केल्याच्या नंतर काय करणार आहोत, आपण एक कंपनी क्रिएट करणार आहोत. कंपनी क्रिएशनसाठी आपण काय करतो, Alt F3 प्रेस करून कंपनी क्रिएट करून घेतो. मी ऑलरेडी इकडे कंपनी क्रिएट केलेली आहे ॲज नेम जीएसटी डेमो प्रायव्हेट लिमिटेड. ओके, कंपनी क्रिएट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे आहे, स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन डिटेल्स येस करण्यासाठी आपण F11 प्रेस करतो. F11 नंतर F3 स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन. ओके, स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, जीएसटी येस करून घ्यायचे. ओके, देन इकडे स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचा, जो कुठला तुमचा स्टेट असेल तो. त्यानंतर इकडे आपल्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर एंटर करायचा आहे. बाकी काही चेंजेस न करता सगळे डिटेल्स आपल्याला ऍक्सेप्ट करून घ्यायचे बाय प्रेसिंग कंट्रोल ए ॲज अ शॉर्टकट. ओके, देन नेक्स्ट आपल्याला काय करावं लागतं, लेजर्स क्रिएट करावे लागतात. मग लेजर्ससाठी आपण काय करतो, अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट. ओके, इथे लेजर आपल्याला क्रिएट करायचं आहे. सर्व्हिससाठी जर सपोज तुमचा एखादा ट्रान्झॅक्शन आहे, इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन आहे, इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन असेल तर आपण काय करतो, इंट्रास्टेट म्हणजेच लोकल ट्रान्झॅक्शन, लोकल परचेस असेल किंवा लोकल सेल, तर आपण काय करतो, सीजीएसटी आणि एचजीएसटी अप्लाय करतो. ओके, मग त्यासाठी आपल्याला दोन टॅक्सचे लेजर करावे लागतील, सीजीएसटी एचजीएसटी. त्यानंतर दुसरं लागेल पार्टीचं लेजर, म्हणजे ज्यांच्याकडून सर्व्हिस परचेस करतोय किंवा ज्यांना आपण सर्व्हिस सोल्ड करतोय त्या पार्टीचं लेजर क्रिएट करावं लागेल. त्यानंतर कुठली सर्व्हिस आपण परचेस करतोय किंवा कुठली सर्व्हिस सोल्ड करतोय त्या सर्व्हिसचं लेजर. फॉर एक्झाम्पल, आपण कन्स्ट्रक्शन सर्व्हिस परचेस केलेली आहे फ्रॉम पवार इंडस्ट्रीज, म्हणजे पवार इंडस्ट्रीज ही पार्टी आहे. त्यानंतर कुठली सर्व्हिस परचेस केलेली आहे, परचेस कन्स्ट्रक्शन सर्व्हिस. मग आपल्याला लेजर क्रिएट करावं लागेल पहिल्यांदा पार्टीचा. सपोज पार्टी आहे पवार इंडस्ट्रीज. ओके, मग मी इथे पार्टीचं लेजर घेईल. ती कोण असेल, परचेस केलेली आहे आपण त्या पार्टीकडून. सो ही पार्टी असेल क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, देन इकडे आपल्याला काही चेंजेस करायचं नाहीये. लोकल परचेस आहे त्यासाठी स्टेट ॲज इट इज महाराष्ट्र राहील. त्यानंतर रेग्युलर डीलर आहेत, सो रेग्युलर सिलेक्ट करायचं, रजिस्टर्ड डीलर असेल तर. त्यानंतर इकडे आपल्याला काय करायचंय, त्या पार्टीचा जो काही जीएसटी कोड असेल तो जीएसटी कोड आपल्याला इकडे मेन्शन करायचा आहे. ओके, जीएसटी कोड टाकल्याच्या नंतर सगळे डिटेल्स ऍक्सेप्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपण कुठली सर्व्हिस परचेस केलेली आहे किंवा कुठली सर्व्हिस सेल केलेली आहे त्या सर्व्हिसचं लेजर आपल्याला इकडे क्रिएट करायचं आहे. सपोज परचेस कन्स्ट्रक्शन सर्व्हिस. ओके, ही सर्व्हिसचं लेजर क्रिएट करताना ही येईल अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, एक्सपेन्सेस. त्यानंतर इन्व्हेंटरी व्हॅल्यू जर अफेक्टेड येस ठेवायचे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट जीएसटी ऍप्लिकेबल आहे का, आहे. सो इकडे आपण ऍप्लिकेबल करणार आहोत. सेट अल्टर जीएसटी डिटेल्स येस करायचं आहे. इकडे डिस्क्रिप्शन द्यायचं असेल, सर्व्हिस रिलेटेड काही तर देऊ शकतो. HSN कोड जर तुम्हाला HSN कोड द्यायचा आहे, म्हणजे सर्व्हिसचा जो काही सॅक कोड असेल, गुड्ससाठी HSN कोड आणि सर्व्हिससाठी सॅक कोड. सॅक कोड स्टँड्स फॉर सर्व्हिस अकाउंटिंग कोड. ओके, मग त्या सर्व्हिसचा जो काही सॅक कोड आहे तो आपल्याला इकडे मेन्शन करायचा आहे. ओके, त्यानंतर नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन इकडे काय करायचं, आपल्याला सिलेक्ट करायचंय परचेस टॅक्सेबल. परचेस टॅक्सेबल आपण का सिलेक्ट करतोय, कारण लोकल ट्रान्झॅक्शन आहे. ओके, त्यानंतर इकडे टॅक्स डिटेल्स, टॅक्सेबल इंटिग्रेटेड टॅक्स सपोज 12% असेल तर तो टॅक्स आपण सिलेक्ट केला. इथे टाइप ऑफ सप्लाय, इन्स्टेड ऑफ सिलेक्टिंग गुड्स वी हॅव टू सिलेक्ट सर्व्हिसेस. का, कारण आपण काय करतोय, सर्व्हिस टॅक्स पाहतोय. सो इकडे काय करणार आहोत, सर्व्हिस टॅक्स सिलेक्ट करणार आहोत, ऍक्सेप्ट. यानंतर तुम्हाला दोन टॅक्सचे लेजर क्रिएट करून घ्यायचे, दॅट इज सीजीएसटी आणि एचजीएसटी. माझ्याकडे ऑलरेडी क्रिएटेड आहेत, इथे डिस्प्लेमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. सीजीएसटीचं लेजर क्रिएट करताना त्याला ग्रुप हेड सिलेक्ट करणार आहोत, ड्युटीज अँड टॅक्सेस. त्यानंतर टॅक्स टाइप ऑफ ड्युटी अँड टॅक्स जीएसटी, टॅक्स टाइप घेणार आहोत सेंट्रल टॅक्स. देन हे ऍक्सेप्ट करून घ्यायचंय. ॲज इट इज आपण एसजीएसटी स्टेट टॅक्स अंडर घेणार आहोत, ड्युटीज अँड टॅक्सेस. टाइप ऑफ ड्युटी अँड टॅक्स जीएसटी राहील, टॅक्स टाइप आपण घेणार आहोत स्टेट टॅक्स. ओके, पर्सेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन तुम्हाला इकडे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, एंट्री करायची आहे. त्यासाठी आपण अकाउंटिंग व्हाउचर्सला जातो. परचेसचा ट्रान्झॅक्शन आहे, मग परचेस व्हाउचरचा शॉर्टकट आहे
F9. ओके, आपण F9 परचेस करणार आहोत. आता इथे तुम्ही पाहत असाल तर आपल्याला काय दिसतंय, कुठला फॉर्मॅट ओपन आहे, इनव्हॉइस फॉर्मॅट. ओके, जर आपल्याला सर्व्हिस पाहिजे असेल, सर्व्हिस इनव्हॉइस ओपन करायचं असेल तर कीबोर्डवरनं सिम्पली शॉर्टकट प्रेस करायचा आहे Alt-I, किंवा तुम्ही इकडून काय करू शकता, व्हर्टिकल बटन बारवरून अकाउंटिंग इनव्हॉइसचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पार्टी नेम इकडे तुम्हाला इनव्हॉइस नंबर द्यायचा आहे तर तुम्ही देऊ शकता. सपोज आपण इनव्हॉइस नंबर घेतला P011. ओके, त्यानंतर नेक्स्ट इकडे डेट, व्हाउचर डेट देऊ शकता. पार्टी नेम काय आहे, पवार इंडस्ट्रीज. ओके, पवार इंडस्ट्रीज कडून सर्व्हिस परचेस केलेली आहे. कुठली सर्व्हिस परचेस केलेली आहे, परचेस कन्स्ट्रक्शन सर्व्हिस. ओके, मग त्या सर्व्हिसचा अमाऊंट काय आहे. ओके, सपोज 11,50,000. ओके, त्यानंतर इकडे काय करायचं आपल्याला, त्यावरती टॅक्स अप्लाय करायचा आहे, CGST, देन नेक्स्ट SGST. इथे तुम्ही पाहू शकता टॅक्स अप्लाय झालेला आहे. जर याचे डिटेल्स बघायचे असेल तर आपण शॉर्टकट यूज करतो Alt-A प्लस Alt-F1. ओके, Alt-F1 प्रेस करायचा आहे. इकडे तुम्ही पाहू शकता परचेस टॅक्सेबल GST डिटेल्स डिस्प्ले होत आहेत. टॅक्सेबल मीन्स व्हॉट, हा काय आहे, लोकल ट्रान्झॅक्शन आहे आणि त्यावरती टॅक्स अप्लाय केलेला आहे, सेंट्रल टॅक्स. देन स्टेट टॅक्स, टोटल 12% सेंट्रल गव्हर्नमेंटकडे हाफ जाईल, स्टेट गव्हर्नमेंटकडे हाफ जाईल. टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 1,38,000. ओके, अशा पद्धतीने काय करतो आपण, सर्व्हिसची एंट्री करतो. जर सपोज तुम्हाला इनव्हॉइस प्रिंट करायचा असेल तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, कीबोर्डवरून आपल्याला शॉर्टकट प्रेस करायचा आहे Alt-P. ओके, Alt-P. इकडे तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू बघायचा असेल तर इथून, नको असेल प्रिंट प्रिव्ह्यू तर इकडे नो प्रिंट प्रिव्ह्यू. जर हवा असेल तर इकडे प्रिंट प्रिव्ह्यू वरती क्लिक करायचंय, एंटर. येस, इथे तुम्ही पाहू शकता जो काही सर्व्हिसचा इनव्हॉइस आहे तो इकडे क्रिएट झालेला आहे, डिस्प्ले होतोय. झूम करायचं तर कीबोर्डवरून आपण शॉर्टकट यूज करतो Alt+Z, किंवा तुम्ही डिरेक्टली इकडे खाली ऑप्शन आपल्याला दिलेला असतो झूमचा, तर इकडून झूम करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता झूम जर प्रिंट करायचं तर डिरेक्टली आपण इकडून प्रिंट करू शकतो. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं, सर्व्हिस इनव्हॉइस हा याच्यामध्ये सर्व्हिससाठी अशा पद्धतीने क्रिएट केला जातो. ओके, आता आपण पाहिलं लोकल ट्रान्झॅक्शन. जर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असेल, म्हणजे आउट ऑफ स्टेट ट्रान्झॅक्शन असेल तर कशा पद्धतीने एंट्री ही केली जाते ते आपल्याला बघायचं आहे. जर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असेल तर काय काय करावं लागतं हे आपण पाहूयात. अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट. सपोज आपला असं ट्रान्झॅक्शन आहे, गॅस फिटिंग सर्व्हिस ही आपण परचेस केलेली आहे एका पार्टीकडून, ती आहे आउट ऑफ स्टेट. सपोज दुसऱ्या स्टेटमधून आपण परचेस केलेला आहे, किंवा आपण सोल्ड करूयात. मग त्यासाठी काय लागेल, सोल्ड. कुठली सर्व्हिस तुम्ही सेल केली आहे तिचं लेजर क्रिएट करावं लागेल, सोल्ड. सपोज वॉटर प्लंबिंग सर्व्हिस लेजर. यासाठी आपण ग्रुप हेड घेणार आहोत इनडायरेक्ट इन्कम. ओके, इनडायरेक्ट इन्कम घेतल्याच्या नंतर इकडे आपल्याला सेटल्टर जीएसटी डिटेल्स येस करायचं. सेटल्टर जीएसटी डिटेल्स येस केल्याच्या नंतर इकडे काय करायचं आहे, त्या सर्व्हिसचा जो काही सॅक कोड असेल तो सॅक कोड आपल्याला इकडे मेन्शन करायचा आहे. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन इकडून आपण घेणार आहोत सेल्स टॅक्सेबल, कारण लोकल सेल्स आहे. टॅक्स रेट इकडे घेतलाय, ऍक्सेप्ट करायचा आहे. सोल्ड वॉटर प्लंबिंग सर्व्हिस. त्यानंतर पार्टी, कोणाला आपण सोल्ड केलेली आहे, सपोज पार्टीचं लेजर इकडे तुम्ही घ्याल, गोयल बिल्डर्स. ओके, हा कोण असेल, पार्टी. सेंट्री डेटर्स, कारण सोल्ड केलेली आहे सर्व्हिस. इकडे नेक्स्ट आपल्याला इकडे स्टेट चेंज करायची गरज नाही, कारण लोकल ट्रान्झॅक्शन आहे, रेग्युलर. त्यानंतर इकडे काय करणार आहोत आपण, त्या पार्टीचा जो काही जीएसटी कोड आहे तो जीएसटी कोड इकडे मेन्शन करणार आहोत. ओके, त्यानंतर हे डिटेल्स ऍक्सेप्ट करून घ्यायचे. आता आपण काय पाहणार आहोत, सेलची एंट्री कशा पद्धतीने केली जाते. लेजर क्रिएट झाल्याच्या नंतर नेक्स्ट आपल्याला जायचं अकाउंटिंग व्हाउचर. सेलचा शॉर्टकट आहे F8. त्यानंतर इकडे पार्टी नेम होतं गोयल बिल्डर्स. ओके, कुठली सर्व्हिस आपण सेल केलेली आहे त्या सर्व्हिसचं लेजर इकडे घेणार आहोत, सोल्ड वॉटर प्लंबिंग सर्व्हिस. मग इकडे आपल्याला काय करायचंय, त्या सर्व्हिसची अमाऊंट टाकायची आहे. ओके, सपोज 2,50,000. मग त्याच्यावरती टॅक्स आपण अप्लाय करणार आहोत, CGST देन SGST. ओके, अशा पद्धतीने टॅक्स अप्लाय होतो. डिटेल्स बघायचे असतील तर आपण काय करतो, Alt-A प्लस Alt-F1. ओके, जर इनव्हॉइस प्रिंट करायचा असेल तर सिम्पली आपण प्रेस करतो Alt-P.
ओके, ही एंट्री आपल्याला ॲज इट इज ॲक्सेप्ट करून घ्यायची. आत्तापर्यंत आपण पाहिलं लोकल. जर लोकल लोकल ट्रान्झॅक्शन असेल तर कशा पद्धतीने टॅक्स अप्लाय करतो. जर सपोज इंट्रास्टेट म्हणजे आउट ऑफ स्टेट ट्रान्झॅक्शन असेल तर आपल्याला काय करावं लागतं. मग त्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी सर्व्हिसचे लेजर्स आहेत. आपण काय करणार आहोत, फक्त पार्टीचे लेजर्स करणार आहोत. क्रिएट, सपोज पार्टी आहे तेजम प्रायव्हेट लिमिटेड. ओके, त्यानंतर ही पार्टी आहे सन्ड्री क्रेटर. इकडे कुठल्या स्टेटमधून आपण परचेस करतोय, सपोज गुजरात असेल, मग इकडे मी गुजरात सिलेक्ट करेन. बाकी इकडे काही चेंजेस करायचे नाहीयेत. जीएसटी नंबर इकडे टाकायचा आहे. आता इकडे काय करणार आहोत, स्टेट कोड चेंज होईल. गुजरातचा जो काही स्टेट कोड असेल तो आपल्याला इकडे टाकायचा आहे. मी नॉर्मली हा टाकलेला आहे अप्रॉक्सिमेटली. ओके, आणि हे डिटेल्स ऍक्सेप्ट करून घ्यायचे. जर इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन असेल तर आपल्याला अजून एक टॅक्स लेजर क्रिएट करावं लागेल, दॅट इज IGST. ओके, IGST येईल अंडर ड्युटीज अँड टॅक्सेस. ड्युटीज अँड टॅक्सेस, टाईप ऑफ ड्युटी अँड टॅक्स GST. IGST घेणार आहोत, इंटिग्रेटेड टॅक्स. ओके, एंटर करून ऍक्सेप्ट करून घ्यायचे. ओके, आता जर एंट्री करायची असेल तर आपण कशा पद्धतीने करणार आहोत, अकाउंटिंग व्हाउचरमध्ये यायचं आहे. अकाउंटिंग व्हाउचरमध्ये आल्याच्या नंतर इकडे आपण काय घेणार आहोत, अकाउंटिंग व्हाउचर परचेस. त्यासाठी शॉर्टकट आपण यूज करणार आहोत F9. ओके, पार्टी नेम आहे तेजम प्रायव्हेट लिमिटेड. कुठली सर्व्हिस आपण सोल्ड करतोय, सपोज कन्स्ट्रक्शन सर्व्हिस परचेस केलेली आहे, परचेस कन्स्ट्रक्शन सर्व्हिस. मग इकडे तिची अमाऊंट घेणार आहोत आपण. ओके, IGST अप्लाय करायचा आहे, IGST. इकडे जेव्हा आपण काय केलं होतं, सर्व्हिसचं लेजर क्रिएट केलं होतं. मग सर्व्हिसचं लेजर क्रिएट करत असताना आपण इकडे सिलेक्ट केलं होतं नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन, दॅट इज परचेस टॅक्सेबल. आता हा इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असेल तर आपल्याला इकडून काय करायचं आहे, इंटरस्टेट टॅक्सेबल आपण इकडून सिलेक्ट करणार आहोत. किंवा इकडे नॉट ॲप्लिकेबल घेऊयात आणि हे ॲक्सेप्ट. पार्टी नेम आहे तेजम प्रायव्हेट लिमिटेड. देन परचेस कन्स्ट्रक्शन सर्व्हिस 2,60,000. ओके, त्यानंतर त्यावरती IGST. इथे तुम्ही पाहू शकता IGSTचा टॅक्स हा अप्लाय झालेला आहे. ओके, जर आपल्याला इनव्हॉइस प्रिंट करायचं असेल तर आपण सिम्पली प्रेस करणार आहोत Alt P देन एंटर. अशा पद्धतीने काय केलं जातं, टॅलीमध्ये सर्व्हिस टॅक्स हा आज आपण पाहिलेला आहे लोकल म्हणजेच इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज विथ सर्व्हिसेस, त्यानंतर इंटरस्टेट. माझी आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. त्यानंतर तुम्हाला एंट्रीज कशा पद्धतीने केल्या जातात, सर्व्हिस टॅक्स कशा पद्धतीने केला जातो हे लक्षात आलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू सो मच.